नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यात 17,000 पोलिसांची मेगा भरती मार्चमध्ये प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता. पोलीस होण्याचे स्वप्न दृष्टीपथात जून-जुलैपर्यंत भरती पूर्ण करण्याचे आहे नियोजन. मागील वर्षी 18,000 पदांसाठी भरती प्रशिक्षण सुरू. राज्यातील राज्य राखीव पोलीस बल, तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील 17,000 पदांची भरती होणार आहे. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. उन्हाळा संपल्यानंतर जून-जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास 18,000 पदांची भरती करण्यात आली. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल, असेही नियोजन आखण्यात आले आहे. राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता 26 फेब्रुवारीपासून उर्वरित 6,000 जणांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. त्यानंतर बघा, सर्वच प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार आहे. नुसती घोषणा नको, प्रत्यक्षात मेगा भरती होणे आवश्यक. तर पहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे स्वर्गीय माजी गृहमंत्री आर पाटील यांच्यानंतर हा निर्णय घेतला. प्रदीर्घ कालावधीनंतर मेगा भरतीला सुरुवात होणार आहे. पोलीस खात्यातील भरतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या गुन्हेगारीला नक्कीच आळा बसेल. राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवा वर्गाला पोलीस होण्याची ही सुवर्ण संधी चालून येत आहे. राज्य शासनाने नुसती घोषणा न करता प्रत्यक्षात मेगा भरतीला सुरुवात करावी. विजय बिदरकोटी, जिल्हाध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, सोलापूर. तर पहा, कोणती पदे भरण्यात येणार आहे. पदभरती, पदनाम, पदे खालीलप्रमाणे. तुरुंग विभाग म्हणजे जेल भरती म्हणजेच कारागृह विभाग 1900 पदं. राज्य राखीव पोलीस बल 4800 पदं. पोलीस शिपाई 10,300, एकूण 17,000 पदे अशी भरण्यात येणार आहे. वाढीव मनुष्यबळ आवश्यक. प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली, गुन्हेगारीतील देखील वाढ होत असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे. गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर नवीन पोलीस ठाण्यात वाढीव मनुष्यबळ असणार आहे. राज्यभरात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहे. त्या ठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत.